इतकं टॉप झालं की त्या अमीन सयानीचा आवाज आणि प्रत्येक गाणं इतकं टॉप ऐकायला यायला लागलं आणि त्याची परिणती म्हणून हा सगळा कार्यक्रम इथे होतोय. त्याबद्दल मी यशकीर्ती फाउंडेशनचे मला आज योगायोगाने गाणाऱ्यांच्या जागेवर अध्यक्ष म्हणून राहावं लागलं. काही लोकांना आश्चर्य वाटत असेल, आमचे काही मित्र इथं बसले किंवा हा कसा काही इथे आला, तर माझी जागा तिथेच होती. पण परमेश्वरी इच्छा, परमेश्वरी संकेत काही वेगळे असतात. तर ही संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे पुन्हा शतशः धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद काका. शब्दांना सुरांनी तोडणं म्हणजे गाणं. आता आपल्या समोर अविनाश भ्रुमराळकर आणि सौ प्रांजली भ्रुमराळकर एक गीत सादर करतील. फटिले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से. जो न रुकते मार्ग चलते, चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनका, तोड़ कर सब असुर दल को. ध्येय मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. हम न हटने को चले हैं सूर्य के यदि पुत्र है तो, हम न रुकने को चले हैं सरित की यदि प्रेरणा तो. चरण अंगद ने रखा है, उसे कोई हटाए, दहकता ज्वालामुखी यह, उसे कोई बुझाए. मृत्यु की पीकर सुधा हम चल पड़ेंगे ले दुधारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. ज्ञान के विज्ञान के भी क्षेत्र में हम बढ़ सकेंगे, नील नभ के रूप के नव अर्थ भी हम कर सकेंगे. भोग के वातावरण में त्याग का संदेश देंगे, त्रास के घन बादलों से सौख्य की वर्षा करेंगे. स्वप्न यह साकार करने संगठित हो हिंदू सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा, राष्ट्र विजयी हो हमारा. यथा खनन खनित्रेण नरो बाल्ये विगच्छति,
यथा खनन खनित्रेण नरो वार्यदि गच्छति तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरदि गच्छति. ज्याप्रमाणे सतत खनत राहणाऱ्यास जलप्राप्ती होते, त्याप्रमाणे गुरूंची सतत सेवा करणाऱ्यास, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यास, त्यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे आपल्या आचार विचारात परिवर्तन करणाऱ्यासच विद्याप्राप्ती होते. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता. या संदर्भातच आजचे आपले प्रमुख वक्ता बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानास प्रारंभ करावा. जो जातो मरुदोंश जो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधावनम् यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो. या ठिकाणी मांडलेलं परिव्राजकाचार्य स्वामी विवेकानंदांचं अधिष्ठान, आदरणीय मान्यवरांचा मंच आणि माझं परम सौभाग्य असं आहे की ज्यांच्या पायाशी बसावं असे परमपूजनीय स्वामी ब्रह्मस्थानंदजी. आपण अत्यंत चिकित्सक, अत्यंत जिज्ञासू आणि उदार रसिक असे सगळे बंधू भगिनी या सर्वांच्या पायाशी मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या अल्पबुद्धीला जे सुचेल ते या विषयाच्या निमित्तानं आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. मी वास्तविक व्याख्याता नाही, प्रवचनकारही नाही, मी कीर्तनकार आहे. तुम्ही म्हणाल बुवा काय फरक असतो, सगळे सारखेच असतात. सगळे सारखेच जरी दिसत असले तरी त्यांच्याजवळ असलेले जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणून ती भूमिका मी पहिल्यांदाच आपल्यासमोर विशद करतो की जेणेकरून माझं पुढचं वक्तव्य जे आहे ते ऐकताना आपल्याला दिक्कत जाणार नाही, आपल्याला अडचण होणार नाही. गेली 46 वर्ष जो प्रकार माझ्या हाडामासात मुरला तो कीर्तन प्रकार असा आहे की भावनेच्या चौकटीत बसवलेलं तत्वज्ञान म्हणजे कीर्तन, बुद्धिवादाच्या चौकटीत बसवलेलं तत्वज्ञान म्हणजे प्रवचन आणि तर्काच्या चौकटीत बसवलेलं तत्वज्ञान म्हणजे व्याख्यान. अशी एकेका वाक्यात प्रत्येकच गोष्टीची व्याख्या आपल्याला करते. त्याच्यामुळे पुढचे जे दोन प्रकार आहेत की बुद्धिवादाच्या चौकटीत बसवलेलं तत्वज्ञान म्हणजे प्रवचन आणि तर्काच्या चौकटीत बसवलेलं तत्वज्ञान म्हणजे व्याख्यान आणि भावनेच्या चौकटीत बसवलेलं बाकीचे दोन प्रकार आणि पहिला प्रकार हा एकदमच एकमेकांपासून भिन्न आहे. म्हणून आजचा विषय मांडत असताना मला आयोजकांचं खरोखरीच मनपूर्वक कौतुक करावं असं वाटतं की स्वामीजींची गुरुभेट आणि जडणघडण हे दोन भाग असे आहेत की या ठिकाणी मनामध्ये, बुद्धीच्या ठिकाणी तर्कानं घडलेला महान संघर्ष स्वामीजींच्या बालपणापासून ते परमहंसांच्या भेटीपर्यंत नव्हे तर परमहंसांच्या निर्याणापर्यंत तो संघर्ष कायम चालत राहिला. मी आपल्याला याचा पुरावा पहिल्यांदाच देतो की अगदी 15 ऑगस्ट 1886 या दिवशी परमहंसांनी इहलोकाचा निरोप घेतला. या 15 ऑगस्टच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 13 ऑगस्टला स्वामीजींच्या मनात, विवेकानंदांच्या मनात असा प्रश्न आला की बाकीची सगळी मुलं, बाकीचे सगळे शिष्य परमहंसांना अवतारी पुरुष मानतात. मुद्दा बाकीचे सगळे शिष्य किंवा इतर विचारवंत तत्वज्ञ परमहंसांना अवतारी पुरुष मानतात. पूर्वयुगामध्ये ज्याप्रमाणे रामकृष्णादिक अवतार होऊन गेले, त्यांची चरित्र अत्यंतिक दिव्य आहेत.
त्याप्रमाणे परमहंस हे खरोखरीच अवतारी पुरुष आहेत का, ही शंका स्वामी विवेकानंदांच्या मनात आपले सद्गुरू हे जग देहरूपानं सोडून जाण्याच्या 2 दिवस अगोदर आलेली शंका आहे. आणि अशी शंका जेव्हा आली त्यावेळेला ते परमहंसांच्या खोलीत आले. उशांचा आधार देऊन अत्यंत कृश झालेलं, ज्याला हल्ली आपण कॅन्सर म्हणतो, त्याला त्या काळामध्ये काळपुळी म्हणत असत, तो गळ्याचा विकार परमहंसांना झालेला असल्यामुळे देह पडणार हे निश्चितच होतं. अत्यंत कृश शरीर झालेलं, पोटात अन्नाचा कण नाही, 1 बारली गरम पाण्याचा फक्त आहार असा कित्येक दिवस परमहंसांना होता. त्याच्यामुळे आज ना उद्या ते शरीर गळून पडणार आहे याची कल्पना आली होती. ते 2 दिवस अगोदर परमहंसांच्या खोलीत अगदी शांत डोळे मिटून पडलेल्या परमहंसांच्या समोर नरेंद्रनाथ म्हणजे आपले चरित्र नायक हे आल्यानंतर परमहंसांनी खाडकन डोळे उघडले आणि खाडकन डोळे उघडून ज्यांना एक एक शब्द बोलायला अत्यंत प्रयास होत होता, गळ्याच्या आजारामुळे ज्यांचा एक एक शब्द अत्यंत मंद येत होता, ते परमहंस त्यावेळेला अगदी स्पष्टपणानं बोलले. ते म्हणाले, अजूनही तुझ्या मनात शंका आहे का, अजूनही तुझ्या मनात शंका आहे का? अरे त्रेता युगात झालेला राम आणि द्वापार युगात झालेला कृष्ण हे दोन्ही मिळून जे या युगात कलियुगात आलंय तो मी रामकृष्ण आहे. स्वामीजींच्या मनात आलेली शंका काही सांगितल्या गेलेलं नाही, चर्चा झालेली नाही. तत्पूर्वी सतत 6 वर्ष आपण लक्षात घ्या, फार विलक्षण चरित्र आहे. वास्तविक आज मी व्याख्यान देत असल्यामुळे त्या चौकटीत शिरायचं नाही असा पुरेपूर प्रयत्न करणार आहे, पण विवेकानंदांचं चरित्र पाहिल्यानंतर फार विलक्षण चरित्र आहे. 1881 ते 1886 हा फक्त 6 वर्षाचा जो कालावधी आहे, हा 6 वर्षाचा कालावधी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांच्या सहवासाचा कालावधी आहे. एकूण दोघांची आयुष्य आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल. एकाचं 50 वर्षाचं, गुरूंचं 50 वर्षाचं आणि शिष्याचं 39 वर्षाचं. 1881 साली 1863 साली जन्माला आले विवेकानंद. 1881 साली किती वर्षाचे असतील? 17 वर्ष पूर्ण, 18वं वर्ष त्यांना चालू असेल. 18व्या वर्षी झालेली भेट आणि पुढे 18 आणि 6 24 या वयापर्यंत गुरु सान्निध्य लाभलेलं या 6 वर्षाच्या कालावधीत पुढे जगामध्ये दिव्य प्रकाश पसरावा, सगळ्या जगाला भारताचं तत्वज्ञान कळावं, सगळ्या जगामध्ये स्वामीजी सूर्याप्रमाणे तळपावे, हा पुढे घडलेला जो सगळा प्रसंग आहे, या प्रसंगाची सगळी पाळंमुळं गुरु भेटीत किंवा गुरु कृपेत जर आपल्याला शोधायची असतील तर तो कालावधी अत्यंत थोडा आहे, 6 वर्षाचा आहे. या 6 वर्षाच्या कालावधीतला प्रत्येक क्षण स्वामीजींचा आणि परमहंसांचा एकमेकांच्या संदर्भात कसा गेला असेल याची जर आपण अंतर्मुखून कल्पना केली तरच आपल्याला ह्या गुरु भेटीचं असलेलं जे अद्वितीयपण आहे, जी अमोलिकता आहे ती आपल्या लक्षात येईल. आपण विवेकानंदांना आजच्या काळात आज 4 डिसेंबर 2012 21व्या शतकात या दिवशी काय मानतो हे आपल्या मनाला विचारा पाहू. काय मानतो? आपल्या समोर समाजातले अनेक आदर्श असतात, अनेक पुरुष असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात आणि ते एका विशिष्ट स्वरूपाच्या आदर्शानं किंवा आदर्श म्हणून आपण त्यांना स्वीकारलेलं असतं. आजच्या काळात आपण 20व्या शतकाच्या अगदी 2च वर्ष 20व्या शतकात या जगामध्ये वास्तव्य करून परलोकी प्रयाण केलेल्या स्वामीजींना आजच्या काळात आपण काय मानतो हे आपल्या मनाला विचारा. मी आपल्या सगळ्यांचं उत्तर, आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करून जे सांगतो ते आपल्या सगळ्यांना खरं वाटेल असंच आहे. ते उत्तर असं आहे, आपण स्वामी विवेकानंदांना अवतारी पुरुष मानतो. स्वामी विवेकानंद अवतारी पुरुषच होते या गोष्टीबद्दल स्वामीजींच्या समकालीन त्यानंतर गेल्या 100 वर्षाच्या
कालावधीमध्ये 150 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वामी विवेकानंद कोण होते याविषयीची शंका निर्माण झालेली नाही. ते अवतारी पुरुष होते हे जर सिद्ध करायचं झालं तर मग चरित्राकडे वळलं पाहिजे. चरित्र पाहिलं म्हणजे आपल्या लक्षातच येईल. माझं फार काम सोपं केलं अजयजींनी, मिल्लावारांनी. आणि या सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की त्यांचा पिंड व्याख्या द्यायचा आहे. मी त्यांची अनेक बोलली म्हणजे चांगलं वक्तव्य बरं यापूर्वी ऐकली, शाळेतही ऐकलंय. त्यांचा पिंड व्याख्या त्याचा आहे, भाषण करणाऱ्या वक्त्याचा आहे. पण आज त्यांनी कशी काय भूमिका बदलली याचं मला नवल वाटलं. आज ते झाले कीर्तनकार. ते जे बोलले ते सगळं कीर्तनकाराच्या भूमिकेतनं बोलले आणि मला जे उभं केलं इथे ते व्याख्यात्याच्या भूमिकेत केलं आहे. अशी थोडीशी गंमत अदला बदल एकाच ठिकाणचे आम्ही दोघे जण असल्यामुळे झाली असावी कदाचित. फार सोपं केलं त्यांनी काम. ते अवतारी पुरुष आहेत असं म्हटल्यानंतर आपल्याला एक सांगतो की मूलतः आपण जर विचार केला सगळ्या अवतारांचा, अगदी फारसे दूरचे जाऊ द्या, श्रीमद भागवतात सांगितलेले 24 अवतार जाऊ द्या, पण मुख्य दशावतारांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल काय काय गोष्टी लक्षात येतील. आम्ही नुसत्या उल्लेखानं सांगतो, आपण सगळेजण सुज्ञ आहात. आपल्या लक्षात असं येईल की अगदी मत्स्यावतारापासून ते कलंकी अवतार होईपर्यंत जे सगळं अवताराचं चरित्र आहे ते चरित्र सगळं अद्भुत रसाने भरलेलं आहे. नवे परमेश्वराचा अवतार आणि त्या अवतारात घडणारं लीला चरित्र, या लीला चरित्राचा प्रमुख रस किंवा प्रमुख भाव जर कोणता असेल तर तो अद्भुत भाव असतो, अद्भुत रस असतो. सगळ्या पुराणांमध्ये किंवा सगळ्या चरित्रांमध्ये आपल्याला हा अद्भुत रस काठोकाठ भरलेला दिसतो. श्रीकृष्णानं करंगळीवर गोवर्धन उचलला, अद्भुत रसच आहे. आपल्याला साधं चिमटीत 1 लिटरचं अमूलचं दुधाचं पाकिट घरी आणणं होत नाही दुकानापासून घरापर्यंत. तिथं करंगळीवर गोवर्धन उचलल्या गेला, हे आपल्यासाठी अद्भुतच आहे, हे आपल्यासाठी अघटितच आहे. तुम्ही सगळी चरित्र पहा, सगळं अगदी मत्स्य अवतारातलं मत्स्य पुराण पहा, कुर्म पुराण पहा, वराह पुराण पहा, नरसिंह पुराण पहा, सगळी पुराणं बघा, सगळ्या अवतारांच्या चरित्रांच्या कथा आपण आठवून बघा. आपल्या लक्षात असं येईल की ते चरित्र हे अद्भुत रसाने भरलंय. एक दुसरं असं आहे की अवतार होण्यासाठी म्हणून परिस्थिती निर्माण व्हावी लागते. अजयजींनी फार सोपं करून सांगितलं ते की धर्मामध्ये बेबंदशाही माजायला पाहिजे, माणूस निष्क्रिय व्हायला पाहिजे, अन्याय अत्याचार या गोष्टींची वाढ व्हायला पाहिजे. या माझ्या विधानानं आपल्याला समाधान होईल. वर्तमान परिस्थितीत जे चाललं आहे ती अवताराची पूर्वपीठिका आहे असं समजायला काही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे. प्रत्येक अवताराच्या सुरुवातीला हे घडलेले. बरं, ज्या ज्या ठिकाणी अवतार झाले, ज्या ज्या रूपात अवतार झाले, ज्या ज्या देहात अवतार झाले, त्या देहांशी ऋणानुबंधानं संबंधित असलेला जर पूर्व संदर्भ पाहिला म्हणजे त्यांचे वंश किंवा त्यांचे माता पिता, तर आपल्या लक्षात असं येईल की प्रत्येक अवताराच्या ठिकाणी ज्या वंशात किंवा ज्या देहात तो अवतार झालाय त्या पूर्वजांनी भरपूर तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या न करण्याच्या पोटी एकही अवतार झालेला नाही. अवताराची वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील. म्हणजे परिस्थिती त्याला कारण ठरली पाहिजे. अवताराला कारण असलेला जो देह आहे तो कुठल्या तरी गटारात, कुठल्या तरी उकेरड्यावर निर्माण झालेला नसतो. तो तपकपूत वंशाच्या ठिकाणी, तपकपूत माता पितरांच्या ठिकाणीच तो अवतार होत असतो. आपण म्हणतो आमच्या घरात विवेकानंद का नाही, छत्रपती शिवाजी महाराज का नाही. आपण आपला इतिहास मागचा शोधून पाहावा म्हणजे ताबडतोब याचं उत्तर आपल्याला मिळेल. अत्यंत तपकपूत असा असलेलं जे घराणं आहे, असा असलेला जो वंश आहे, अशा वंशाच्या ठिकाणीच अवतार झालेले आहेत. मग ते परमेश्वराचे अंशावतार असले तरीही संत हे ईश्वराचे अंशावतार आहे. आता पूर्वी जे सांगितलं की विनाशायच दुष्कृताम, याच्यासाठी मला येण्याची गरज नाही. नवे भगवंताचं विनाशायच दुष्कृताम येणं हे अत्यंत विघातक आहे, लक्षात घ्या. तो कशाचीच पर्वा करत नाही. त्याला दुष्कृताम, दुष्कर्म करणाऱ्यांचा जर समजा घात करायचा असेल तर तो गोलमेज परिषद घेतच नाही. तो एकदम सगळ्यांचं वाटोळं करूनच मोकळा होतो, बरं का.
त्याच्यामुळे विनाशाळेचं दुष्कृताम याच्यासाठी भगवंताचं येणं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही. नृसिंह अवतार बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला नुसता नृसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूला फाडला एवढीच कथा माहितीये, पण त्याच्यानंतर त्या नरसिंहाने किती धुमाकूळ घातला त्याचं चरित्र जर समजा आपण वाचलं तर आपल्याला नको रे बाबा हे असले आवेश अवतार किंवा हे असे अवतार नको. बोलण्याचं तात्पर्य असं आहे की संत हे सत्पुरुष आहे, युगपुरुष आहे, भगवंताचे अंशावतार आहे. आणि हे अंशावतार होण्यासाठी म्हणून अवताराची जी मी आपल्याला थोडक्यात मीमांसा सांगितली, ही मीमांसा पूर्णपणाने घडावी लागते बरं का. ही घडल्याशिवाय, ही झाल्याशिवाय अवतारी पुरुष जन्माला येत नाही. वानगी दाखल मी आपल्याला सांगतो की तुकारामांचा झालेला अवतार अगदी स्पष्ट भाषेत सांगतो की एका कुणब्याच्या कुटुंबात झालेला तुकारामांचा अवतार. तुम्ही म्हणाल बुवा हे कुटुंब तपपूत होतं, किंवा हे कुटुंब आपल्याला तपपूत म्हणजे काय, भरपूर देवपूजा संध्या स्नान करणारा जो असेल तो म्हणजे तपपूत, आणि बाकीचं जे करणारे असतील ते म्हणजे त्याला काही अर्थ नाही असा समज काय आचरण धर्माविषयी किंवा कर्मकांडाविषयी असलेला जो असा समज आहे हा अगदी सुशिक्षितांच्या मनात बोकाळलेला आहे. कपाळाला गंध दिसलं सदाचरणी आणि पांढऱ्या कपाळाचा दिसला अवलक्षणी असं ठरलेलं समीकरण आहे. तसं नाही की ज्यांच्या घरामध्ये कोणब्याचं कुळ आहे म्हणजे शेती हा मुख्य व्यवसाय. तुकारामांच्या पूर्वजांचा सावकारी आणि भुसार मालाचा व्यापार हा असलेला व्यवसाय जोडीनं आलेला आहे बरं का. पण आपल्याला सांगतो या आंबील यांच्या कुळामध्ये तुकाराम ही 8वी पिढी आहे. ती तुकारामांच्या पूर्वी त्यांच्या वडिलांच्या मागे असलेल्या ज्या 7 पिढ्या आहेत या 7 पिढ्यांमध्ये पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी कार्तिकीची वारी त्या कुटुंबाची कधीही चुकलेली नाहीये. हे विठ्ठल भजन, ही विठ्ठल भक्ती ज्या वेळेला 7 पिढ्या आंबील यांच्या कुटुंबात घडली त्यावेळेला 8व्या पिढीत झालेला जो अंशावतार आहे तो तुकाराम आहे. ज्ञानेश्वरांचा अवतार पहा, सगळ्यांचा समर्थांचा अवतार पहा. अंशावतार म्हणून जे जे सत्पुरुष थोर पुरुष आपल्या डोळ्यासमोर ज्यांची ज्यांची चरित्र आपल्याला आठवतात ती सगळी चरित्र आपण संदर्भानं मागे जाऊन पहा. म्हणजे सुरुवातीला केलेली ही जी अवताराची मीमांसा आहे ही मीमांसा आपल्याला पूर्णपणाने पटेल. याचं कारण असं की ती अभिनिवेशाने मी आपल्याला सांगितलेली नाही, खरं जे दिसतं त्या पद्धतीने सांगितलेलं. विवेकानंद हे अवतारी पुरुष होते हे जर समजा आपल्या अंतःकरणामध्ये पक्क असेल, शोधा चरित्र असंच चरित्र आहे की मुळात असलेलं हे दत्त घराणे बरं का. राममोहन दत्त हे विवेकानंदांचे पणजोबा. कलकत्त्याच्या उत्तर भागामध्ये शिमुलिया मोहल्ला जो आहे तिथे मुखर्जी रोडवर आजही आपण जर यदा कदाचित गेलात तर त्या ठिकाणी विवेकानंदांच्या घराचे भग्नावशेष आज मला काय माहिती नाही, पण 35 वर्षापूर्वी मी कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळात कीर्तनाला गेल्यानंतर मला तिथे सेक्रेटरी प्रधान म्हणून होते. ते म्हणाले बुवा असे तुम्हाला फिरायचं आहे का कलकत्त्यात, काय बघायचं? म्हणजे मला 2च गोष्टी बघायच्या. विवेकानंदांचं जर घर असेल तर मला ते आपण लांबून दाखवा, आणि शक्य जर असेल तर मला दक्षिणेश्वरी आणि बेलूर मठात या ठिकाणी घेऊन चला. त्यांनी ते ऐकलं आणि तिन्ही ठिकाणं ती 35 वर्षापूर्वी त्या घराचा भग्न असा असलेला जो प्रवेश दरवाजा होता तो प्रवेश दरवाजा मी डोळ्यांनी पाहिलाय. तो दरवाजा किती ते घर श्रीमंत असलं पाहिजे, जुने वाडे किंवा जुनी घरं, वैभव संपन्न घरं, ही ज्यांनी त्याचं निरीक्षण ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल. अत्यंत वैभव संपन्न असं असलेलं हे दत्त कुटुंब. बरं, इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर वकिली हा जो असलेला व्यवसाय आहे हा वकिली व्यवसाय या दत्त कुटुंबामध्ये चालत आलेला दिसतो. की राममोहन दत्त पणजोबा हे त्या काळातल्या कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टाचे एक नामांकित वकील होते. त्या काळामध्ये भरपूर खोऱ्यानी पैसा ओढणे ज्याला म्हणतात तो खोऱ्यानी पैसा राममोहन दत्ताने मिळवलाय. पण त्याच्याच बरोबर त्यांच्या काळापासूनचा जो इतिहास उपलब्ध आहे तो असा आहे की हे घर कायम गजबजलेलं असेल. येणारा जाणारा पै पाहुणा अतिथी अभ्यागत गरजू विद्यार्थी घरातले सगळे महत्वाचे. मी आपल्याला सांगितलं की तपश्चर्या कुळाची काय असते. कुळात चालत आलेले जे कुळाचार आहे ते कुळाचार वाडवडिलांचा मूर्खपणा न समजता
श्रद्धेनं जरी आपल्याला त्यातलं मर्म कळलं नाही तरी माझ्या वडवडिलांनी जे लावून ठेवलंय ते मी चालवलं पाहिजे न जाणो. कदाचित याच माझ्या वंशामध्ये पुढे कुणीतरी असा पुरुष जन्माला येईल, असा कोणीतरी पुरुष जन्माला येईल की जो मला विचारील की हे का म्हणून बंद केलं, आपण का म्हणून नाही चालवलं, असं कदाचित विचारील. निदान याचा धाक बाळगून तरी आपला कुळाचार राखला पाहिजे प्रत्येक कुळानं. हे कुळाचार या दत्त कुटुंबामध्ये उत्तम तऱ्हेनं पार पाडले जात होते. सगळी व्रत, वैकल्य, नेम, धर्म, त्या काळात असलेला जो पगडा होता सगुणापासनेचा किंवा कर्मकांडाचा, ते कर्मकांड अत्यंत उत्तम तऱ्हेनं त्या ठिकाणी पाळलं जात होतं. त्याच्याबरोबर परोपकार, करुणा, दया या गोष्टी त्या घरामध्ये निवास करीत होत्या. मला वाटतं याचाच परिणाम म्हणून की काय, की राममोहन दत्तांना झालेले जे चिरंजीव आहेत ते म्हणजे दुर्गाचरण दत्त. हा मुलगा मुळातच असलेला अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, पण मुळातच असलेली वृत्ती विरक्त होती. आणि असं असल्यामुळे 25व्या वर्षापर्यंत त्यांनी शिकून आपल्या वडिलांचा वकिलीचा व्यवसाय दुर्गाचरण दत्तांनी पुढे चालवला, पण गरजेपुरता पैसा मिळवावा आणि तो खर्च करावा या वृत्तीनं राहिले. पण तीही वृत्ती फार टिकली नाही. वयाच्या 25व्या वर्षी आपली बायको आणि एकुलता एक झालेला मुलगा, त्याचं नाव विश्वनाथ, ह्या दोघांना मागे सोडलं आणि याने अक्षरशः सर्वसंग परित्याग करून या दुर्गाचरण दत्तांनी संन्यास घेतलेला आहे. म्हणजे दुर्गाचरण दत्त हे स्वामीजींचे आजोबा, विवेकानंदांचे आजोबा. किती आपले असलेले समज किती सत्य आहेत. हे बघा की आपण नेहमी म्हणतो की आजोबाचे गुण नातवात उतरतात, बापाचे गुण मुलात उतरत नाही. फार बरं आहे, लक्षात आले. पण आजोबाचे गुण नातवात उतरतात असं म्हणतात. ही असलेली जी विरक्त वृत्ती आहे दुर्गाचरण दत्तांची, अगदी तीच विरक्त वृत्ती बालपणापासून त्यांचे नातू म्हणजे स्वामीजी नरेंद्रनाथ यांच्या ठिकाणी आपल्याला उतरलेली दिसते. विश्वनाथ बाबू हे इंग्रजी अंमल सुरू झालेल्या काळातले कलकत्त्यातले वकील आहेत. सुधारणेचं वारं मी फार खोलात शिरत नाही. हो, चरित्राचा आपण अभ्यास जर करतो म्हटलं तर सुधारणा युग जे सुरू झालं ते साधारणतः 18व्या शतकातच सुरू झालं. कारण राजा राममोहन रायांचा असलेला जो जन्म आहे तो 1772 सालचा आहे. 1772 ते 1833 हा जो काळ आहे हा राजाराम मोहनांचा काळ आहे. आणि आपल्याला सांगतो आज सगळ्या सुधारकांमध्ये आद्य सुधारक म्हणून राजाराम मोहन रायांना पूर्णतः मान्यता आहे. त्यांची सुधारणा कोणत्या स्वरूपाची होती, त्यांनी स्थापन केलेल्या ज्या सभा होत्या, ब्रह्मसभा होती, पुढे त्याचा ब्राह्मो समाज झाला, त्यातही पुढे फूट पडली वगैरे वगैरे, तो सगळा इतिहास मी आपल्याला सांगत बसत नाही. पण सुधारणेचं युग जे होतं ते 18व्या शतकातच सुरू झालेलं होतं. आणि हा जो काळ आहे 1833 नंतरचा, हा 1833 नंतरचा काळ, त्यावेळेला आपल्याला सांगतो 12व्या शतकात यवन या ठिकाणी आले आणि त्यांनी सगळ्या देशावरून वरवंटा फिरवून स्वतःची सत्ता स्थापन केली. बरं का, ही एवढी इतकी जुनी 12व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत सतत यावनी सत्तेच्या अंमलाखाली हा देश होता. पण आपल्याला सांगतो त्या यावनी सत्तेपेक्षाही अत्यंत हुशार, कुशाग्र आणि सत्ता कशी ग्रहण करावी याचं मराठी शब्द वापरून सांगतो टेक्निक ज्यांना अवगत होतं. मंडळी अशी ही पांढऱ्या पायाची मंडळी व्यापाराच्या निमित्ताने या ठिकाणी आली, इंग्रज म्हणून आली. आणि त्यांनी दिल्लीचं तख्त जे होतं यवनांचं, मुसलमानांचं, ते दिल्लीचं तख्त आणि अत्यंत कठोर अशा कुठाराघाताने महाराष्ट्रात असलेली जी पेशवाई होती, ही पेशवाई, या दोन्ही गोष्टी स्वतः व्यापारी म्हणून या ठिकाणी आले आणि या दोन्ही सत्ता इंग्रजांनी उलथून पाडल्या आणि ते या देशाचे सम्राट झाले. त्यांचं एकछत्री राज्य या ठिकाणी सुरू झालं. हे पहा, वर्षानुवर्ष परकीयांच्या सत्तेखाली राहणं हे काही आपल्या भारतीयांना नवीन नाही. उलट माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की स्वकीयांची सत्ता आपल्याला पचवतच नाही. स्वकीयांची सत्ता आली म्हणजे असा रंग वाढतो, ती आपल्याला पचवतच नाही.
वर्षानुवर्ष परकीयांच्या सत्तेत हा असलेला देश जो होता, त्याच्यात जुलूम जबरदस्त्या जरी झालेल्या असल्या जनतेवर, प्रजेवर, तरी सुद्धा तंत्र जे आहे, राज्य जे आहे, ते राज्य मात्र कसं होतं हे खरोखरीच अभ्यासण्यासारखं आहे. इंग्रजांचं 150 पावणे 200 वर्ष आपल्याकडे चाललेलं राज्य जे होतं, ती त्यांची राज्य पद्धती कशी होती ही खरोखरीच राज्यशास्त्रात अभ्यासण्यासारखी असलेली गोष्ट आहे. मला बोलायचं एवढंच आहे आपल्याला की परकीयांच्या सत्तेखाली राहणं हे आपल्याला नवीन नव्हतं. मग या इंग्रजांच्या सत्तेत असं काय झालं आपल्याला सांगतो. सगळं सुधारणांचं पेव हे जे फुटलं ते फुटलं या काळामध्ये. आपल्याला सांगतो उदार मतवाद जो आहे तो उदार मतवाद निर्माण झाला तो या काळामध्ये की ज्याचा परिणाम विवेकानंदांचे वडील विश्वनाथ बाबू यांच्यावर सुद्धा होता. त्यांना ख्रिश्चन धर्मांचं प्रेम होतं. त्यांना इतर धर्म जे आहेत किंवा आपला हिंदू धर्म आणि इतर धर्म याची चर्चा करून किंवा कुठला श्रेष्ठ, कुठला कनिष्ठ, कुठल्या धर्माची तर याच्याकरता आपलं डोकं शिणवावं किंवा याच्याकरता फार आपण विचार करावा असं वाटलं नाही. पण सदाचारावर, परोपकारावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेला अडल्या नडल्याच्या मदतीला धावून जाण्याचा असलेला जो कनवाळूपणा विश्वनाथ बाबूंच्या ठिकाणी होता, त्या कनवाळूपणाला मात्र तोड नाही. तो संस्कार जो आहे कनवाळूपणाचा तो नरेंद्रनाथांवर